तर मी त्या दिवशी मुंबईच्या बाहेर गेली होती दुसऱ्या माझ्या कामासाठी आणि आजीच्या हातची चव तुम्हाला माहितीच असणार। त्या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे मी, तर ती मला दाखवत नाही, मला बोलते मीच करून देते तुला। त्या फंक्शनला मला जाता नाही आलं। हॅलो नमस्कार, एनर्जी क्वीन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आणि माझ्या आजीने रव्याचे लाडू बनवले आहेत आणि ते बनवताना मी थोडासा व्हिडिओ शूट केला होता, तर तो तुम्हाला मी आपल्या व्हिडिओला कंटिन्यू असा दाखवते आणि त्या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे मी, तर ती स्टोरी पण सांगते तुम्हाला। पहिला हा व्हिडिओ बघून घ्या। हे बघा माझी आजी आहे ना, व्हिडिओ कॉल नाही, व्हिडिओ काढते, व्हिडिओ आपल्या ते चॅनलवर टाकायला पाहिजे ना आपल्याला, बघशील ना। माझी आजी आहे ना रवा भाजते, मला हे लाडू घेऊन जायचे एका ठिकाणी, म्हणजे सांगते मी कुठे घेऊन जायचे ते। तर त्याने मी लाडू करायला इथे आले, तर ती मी बोलली मला दाखव कसे करायचे, तर ती मला दाखवत नाही, मला बोलते मीच करून देते तुला। तर आता करते ती आणि मी थोडी थोडी तिला मदत करते, साखर वगैरे इथे बारीक करून द्यायचे तिला, असे छोटे छोटे काम। बापरे झाकण गच लागला ग, झाकण गच लागला याचा, फुलतच नाही। याच्यात साखर आहे, ती साखर बारीक करून देते तिला आणि वरची वरची छोटी छोटी कामं मला तिने दिली आहे। जो मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट अशी आहे की म्हणजे आम्ही दोघांनी ते लाडू तर बनवले, मला तर रव्याचे लाडू बनवायला जमत नाही, म्हणून मी माझ्या आजीची मदत घेतली होती ते लाडू बनवण्यासाठी आणि तिने सर्व लाडू बनवले, फक्त मी थोडी थोडी तिला मदत करत होती। आणि जेव्हा लाडू पूर्ण झाले तेव्हा खरंच एक लाडू खाऊन बघितला, एकदम टेस्टी आणि खूप छान झाला होता, कारण ते मला माझ्या सासरच्या एका फंक्शन मध्ये घेऊन जायचे होते, म्हणून तिने पूर्ण एकदम मनाने, आणि आजीच्या हातची चव तर तुम्हाला माहितीच असणार, तुमच्या घरी आजी असणार तर तिच्या हातची चव तुम्हाला माहिती असेल। त्यांच्या एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्सने त्यांच्या हाताला खरंच खूप छान टेस्ट आलेली असते आणि त्या म्हणजे लाडूमध्ये एकदम गोडवा उतरलाय आणि खरंच खूप अप्रतिम लाडू झालेले आहेत ते, टेस्टी एकदम। पण मला ज्या फंक्शनला घेऊन जायचे होते त्या फंक्शनला मला जाता नाही आलं माझ्या काही कारणांमुळे आणि मला त्या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतंय। तर मी त्या दिवशी मुंबईच्या बाहेर गेली होती दुसऱ्या माझ्या कामासाठी आणि मला तिथून ह्या कार्यक्रमाला पोहोचायचं होतं, पण मला ते पोहोचायला नाही जमलं, मला तिथून येता उशीर झाला खूप, त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटतंय। आणि मग मी समोर माझ्या माणसांना फोन करून सांगितलं की मला नाही यायला जमत आहे त्या फंक्शनला, त्यामुळे माझ्यावर ते खूप रागवले, रुसले माझ्यावर आणि मला खरंच ओरडा पण खूप पडला, मला खूप ओरडले पण ते पण मला ते वाईट पण वाटलं खरंच खूप, कारण का माझी चुकी पण होती आणि माझं तेवढं त्या गोष्टीचे म्हणजे त्या दुसऱ्या गोष्टीला जाणं तेवढंच इम्पॉर्टंट पण होतं, तिथे पण माझं कर्तव्य मला पार पाडायचं होतं आणि इथे सुद्धा, पण मला इथे पोहोचायला नाही जमलं आणि मी त्या गोष्टीच्या इथे गेली। पण ते फंक्शन पण खूप छान पद्धतीने माझ्या सासरचं जे फंक्शन होतं ते खरंच खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं आणि जिथे मी गेली होती ते सुद्धा माझी गोष्ट चांगली म्हणजे पार झाली आणि चांगलं घडलं तेव्हा पण। तर मग
झालं दोन्ही चांगलं, पण योगायोगाने त्याच दिवशी ती गोष्ट दोन्ही पण आली आणि छान पण झाले दोन्ही पण गोष्टी. पण वाईट वाटतंय की मला माझ्या फंक्शनला पोचता नाही आलं. शेवटी किती काय झालं तरी ते माझ्या घरातलं आहे, नात्यातलं, म्हणजे आपलं घर, आपलं आपुलकीने आपल्याला तिथे बोलवलेलं, पण मला तिथे नाही जाता आलं. ठीक आहे, मला थोडं वाईट पण वाटतं त्या गोष्टीचं, पण मी त्यांना सॉरी पण बोलली, माफी पण मागितली त्यांची. पण माहीत नाही त्याच्या म्हणजे मनातनं माझ्याबद्दल राग आहे की गेलाय ते माहिती नाही. पण ह्या गोष्टी आमच्यातच आहेत. आता ह्या व्हिडिओ मार्फत आमच्या फॅमिली समोर येत आहेत बाकीच्या, पण त्याच्यामुळे काही लोक फायदा पण आता या गोष्टीचा घेतील. माझी माणसं आहेत, ती माझी माणसं माझ्या जवळच राहणार आहे आणि मी प्रयत्न करेन त्या गोष्टीमध्ये पुढे जर मला कधी चान्स आला तर त्या गोष्टीवर चांगलं करण्याचं, तर मी नक्की त्या गोष्टीला चांगल्या पद्धतीने हँडल करून करेलच मी. आणि तर तुम्हाला आजची म्हणजे आजचा माझा हा छोटा मिनी ब्लॉग, जास्त मोठा ब्लॉग मी केला नाहीये, तर हा छोटा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवनवीन छान छान मी छोटे छोटे किंवा चांगले प्रसंग माझ्या आयुष्यातले किंवा काही वेगवेगळे प्रसंग असतील माझ्या आयुष्यात, म्हणजे जे मला तुमच्यासोबत शेअर करता येईल ते मी शेअर करत राहील आणि तुमच्यासोबत असेच आपलं नातं चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.